मैदानावरती राळेगण सिटीचे अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं. त्याच्यानंतर सत्तांतर झालं देशामध्ये. सध्या कॉक्रोच जनता पार्टी बऱ्यापैकी युवकांचं संघटन घेऊन समाजाला सामोरं जात आहे, सत्तेला विरोध करत आहे. त्यांना मिळणारा रिस्पॉन्स भविष्यात काही घडवू शकतो. ते मुळामध्ये मला असं स्वतःच्याच उद्रेकाला झुरळ म्हणून घेणं योग्य वाटत नाही आहे. कारण आपण काहीतरी चांगली नावं घ्यावी. झुरळ, मच्छर, डास अशी काहीतरी नावं घेतली स्वतःच्याच विद्रोहाला. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी ध्येय मोठं असलं पाहिजे. पण एक आहे की त्याच्यामुळे सोशल मीडियावरती बरेचसे लोकांना ते आवडला विषय जो आहे तो. तर काही गोष्टींचं उत्तर काळ देत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की काय पद्धतीने ते काम करणार आहेत त्याच्यात महिलांच्या प्रश्नार्थ त्यांची भूमिका मला शून्य दिसलेली आहे. माननीय फडणवीस साहेब म्हणाले की झुरळांची तर महिलांना भीती वाटेल असं. म्हणजे महिलांना भीती वाटली तरी चपलेनी त्या मारू शकतात झुरळ, असं नाही आहे. बऱ्याच जणी आहेत हुशार त्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं इतकं काही महिलांना सुद्धा अंडर एस्टिमेट करून काहीच त्यांना कळत नाही राजकारण असं समजायची त्यांनी सुद्धा कोणी समाजात विरोधक जे आहेत पक्षाचे त्यांनी हे करणं गरजेचं नाही. काही ठिकाणी कांदा आंदोलनं झाली. मध्यंतरी म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांनी देखील एक उपोषण आंदोलन केलं. सरकारच्या विरोधात आंदोलनाची धार वाढती, त्या संदर्भात काय वाटतं? मुळामध्ये असं आहे की आंदोलन कोणी करायचं लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला अधिकार आहे. परंतु रोहित पवार हे आज म्हणजे आपण बघितलं तर अनेक विषयांवरती ते आवाज उठवत आहेत. तर त्यांनी सभागृहात अधिवेशन आहे 22 जूनपासून. ते आमदार नसले तरी त्यांनी स्वतःच्या पद्धतीने म्हणजे आमदार आहेत ते पण मंत्री नाही आहेत समजा, तर विरोधी पक्षनेते नाही आहेत. पण ते जे काम करतायत ते विधिमंडळात मांडू शकतात. आणि कर्जमुक्ती किंवा हे सगळे विषय म्हणूनच अधिवेशनाच्या आधी सरकारने निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून अधिवेशनामध्ये त्याच्यावर लोक चर्चा करून प्रतिनिधी जे मांडतील त्यानुसार नक्की काही सुधारणा करायची असतील तर ते सरकार ती भूमिका मांडेल त्याबद्दल. एका बाजूला जिथे उद्धव ठाकरे गट फुटीच्या मार्गावर आहे तिथे अशी सुद्धा चर्चा आहे की अजित पवार गट सुद्धा फुटीच्या मार्गावर आहे. आपण सत्तेत आहात, हे खरं आहे? आम्ही सत्तेत असलो ना तरी प्रत्यक्ष वास्तविकता जी आहे ना ती फार कल्पनेच्या पलीकडे असते. माननीय अजितदादा असे जातील अशी कोणी कल्पना केली नव्हती. त्यामुळे अशा वेळेला जे लोक अडचणीत असतील त्यांच्याबद्दल अजून आपण काही भाकितं करून त्यांना अजून डिस्टर्ब करू नये असं मला वाटतं. मी त्यांच्या पक्षावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही. भाजप आणि आपली शिवसेना यांच्यामध्ये सुप्त संघर्ष आहे असं खूप चर्चा आहे, तशा बातम्या येतात. आपलं काय असे प्रत्येक पक्षाची भूमिका थोडीफार वेगवेगळी असते. आणि त्याच्यामुळे काही भूमिकांच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल की ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयींनी मुशर्रफला बोलावलं होतं त्याला माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती. त्यामुळे काही मुद्द्यांवरती मतभेद असू शकतात, परंतु शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांचा सातत्याने संवाद होत असतो. ते बोलत असतात, आमची चर्चा होत असते. आणि उलट आता जे काही निर्णय होत आहेत त्याच्यामध्ये आमचा पक्षही अनेक बाबतीमध्ये मग पश्चिम बंगालमध्ये झालेला शपथविधी असेल किंवा इतर निर्णय असतील वेगवेगळ्या राज्यांमधले त्याच्यामध्ये आम्ही NDAचे घटक म्हणून काम करतो. आणि एक पक्षाची दुसऱ्यावर युती आहे याचा अर्थ 100% दोघं एकमेकासारखे राम आणि श्यामसारखे डुप्लिकेट झाले पाहिजेत असा अर्थ नाही आहे.